और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय, प्रसूती रुग्णालय, कामगार रुग्णालय यांच्या सेवांमध्ये वाढ करून त्यांची बेड संख्या ही दुपटीने वाढवली जाणार आहे। त्यामुळे उल्हासनगर शहरातील बेडची संख्या ही 1100 पेक्षा अधिक होणार असून भविष्यात उल्हासनगर शहर सरकारी रुग्णालयाचा बनेल अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत केली आहे। उल्हासनगर येथील बिकट अवस्थेत असलेले मध्यवर्ती रुग्णालय आणि त्याच्या शेजारी असलेले अद्यावत उद्घाटनासाठी प्रलंबित असलेले कामगार रुग्णालय यांची मंगळवारी दुपारी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाहणी करत समस्या समजून घेतल्या। त्यावेळी त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कुमार ऐलानी, सुलभा गायकवाड, महापौर अश्विनी निकम, माजी आमदार पप्पू कल्याणी, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे, पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सभागृह नेता अरुण अशान, स्थायी समिती सभापती कलवंत सिंग सोहता, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। नगरच्या आरोग्याच्या सुविधांसाठी सातत्यानं आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्मान्य आमदार महोदयांच्याही सातत्यानं मागणी होती। त्यामुळे या दोन्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली। या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे। पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, त्यामुळे साहजिकच पेशंटच्या फ्लोप्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंतचं हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळींनी एक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटलसुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना जी एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे। या हॉस्पिटलची आत्ता असणारे 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवणं आणि केवळ सेकंडरीपर्यंत न जाता टर्सरीच्या सगळ्या सेवासुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाले हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन्स व्हायला पाहिजेत त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत, निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूदसुद्धा करायला पाहिजे। त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं। थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी किणीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 200 बेडचं ऑलरेडी चालू आहे। 200 बेडचं मॅटर्निटी की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या सगळ्या सुविधासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPTCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत। खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी एकदा खासदार साहेबांनी या हॉस्पिटलला भेट देऊन अजून काय उणीव असलं तर त्या सांगायतून आपण केलं कारण बऱ्यापैकी हॉस्पिटल आपण तयार केलं। परंतु आज खासदार साहेबांनी आणखीन काही सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेससुद्धा उपलब्ध करून देऊया आणि मग याच्यामध्ये आत्ता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत तर त्या आहेतच पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इथं कॅथलॅब, CT स्कॅन, MRI वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशन्स अगदी ऑन्कोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता। यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्या की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतो एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 आठवड्याभरामध्ये किंवा 1 महिन्याभरामध्ये पण त्याच्यापेक्षा कालावधी वाढूया, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा चौकशी समितीमध्ये ज्यांना दोषी ठरवलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहे
आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आम्ही, एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटबरोबर अंतर्गत कामकाज, म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो ह्यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्यात. आणि मला असं वाटतं की यानंतर एक महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या समेत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासून त्या सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी होईल, नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला सुधारणा दिसतील एवढी मी खात्री आपल्याला देतो. सर, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर तिथं नाही आहे, आपण समजून घ्या. आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतं आहे की आपल्या सगळ्यांचा सुद्धा गैरसमज असा असतो, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाली हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधासुद्धा टर्सरीचे हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते, हेही समजून घ्या. सर, उल्हासनगर शहरामध्ये जर आपण बघितलं तर काही बोगस डॉक्टरांचा सुसुरट पाहायला मिळतो. काही अधिकाऱ्यांना देखील त्यात अशी देखील चर्चा आहे. तर ह्या बोगस डॉक्टरांना काय उपाययोजना केली जाते? बोगस डॉक्टरांच्याबद्दल मला वाटते भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्यामधला सर्वे केलेला आहे. इथं सुद्धा जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करू आणि जे अशा पद्धतीने असेल, कारण आपण नवीन क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण आपण कायद्याच्या अंतर्गत आणत असताना जर असं काय होत असेल तर सगळ्यांची चौकशी करून जे जे चुकीचं असेल त्याच्यावरती तात्काळ करावं. झाली मी मगापासून तेच सांगितलं की एका बाजूला उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधासुद्धा लोकार्पणाला उपयुक्त होतील, लोकांना उपयुक्त होतील, आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींमध्ये ओलिवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फंड्स, त्याला मान्यता देणे, या दोन्ही गोष्टींची चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये आत्ताच्या कामकाजामध्ये ज्या सुधारणा दिसतील त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण सगळेजण सुद्धा प्रतिक्रिया नोंदवा. सर, 108 नंबरला पुढे 3 ते 4 तास वेटिंग करावं लागतं आणि तो गोल्डन पिरियड असतो. त्यामध्ये पेशंटचं डेथ अशी पण घटना या ठिकाणी झालेली आहे. तर 108 नंबरची सेवा आपण म्हणजे चांगल्या प्रकारे कधी सुरू करतो? 108ची सेवा आणि त्याच्याबद्दलच्या अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. त्या सगळ्या तक्रारीला कारण असंही आहे की आपण जी सेवा दिली त्यावेळेला 2012ला आज 12पासून 14 वर्ष झाली. त्या गाड्यासुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनानं नवीन करार केला की ज्या कराराच्या माध्यमातून अतिशय अद्ययावत हॉस्पिटल ऑन व्हील्स असं म्हणता येईल अशा पद्धतीनं जिथं आपली ॲम्ब्युलन्स जाईल तिथं प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्येच तो पेशंट जाईल, एवढ्या चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार अशा पद्धतीनं सगळ्या सुविधा देणाऱ्या नवीन ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करतो आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये किंवा महिनाभरामध्ये पहिल्या 300 गाड्या त्यातल्या लोकार्पित होतील आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं साधारणतः 1700 ते 1750 गाड्या त्या लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध. सर, आपण जर डॉक्टरांच्यावरती झालेली मारहाण ही अतिशय चुकीची आहे. याच्याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधींनी, सर्व प्रमुख नेत्यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका बाजूला संविधानिक पद्धत असताना अनावश्यक अशा पद्धतीनं कायदा हातात घेणारे कुठलेही लोक असतील तर ते चुकीचं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये अशा पद्धतीनं घटना घडू नयेत यासाठी कायद्यामध्ये सुद्धा ज्या सुधारणा करायच्या आहेत, विशेषतः सेक्शनमध्ये सुद्धा सुधारणा करायच्या आहेत. क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या माध्यमातून ज्या वेळेला काम करतो त्यावेळी यासुद्धा सगळ्या कायद्यातल्या सुधारणेमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो. सर, ठाणे सिव्हिल सर्जन गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी थाट मांडून बसलेले आहेत. त्यांची बदली होत नाही सर त्या ठिकाणी, त्यामुळे भ्रष्टाचाराचे ॲलिगेशन त्यांच्यावर होत आहेत सर. नाही, मी आपल्याला सांगतो की आता पुढच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा बदल्या होतील आणि कुणाला एखादा अधिकारी हा लोकांच्या सेवेसाठी आहे, तो आपल्या सोयीसाठी असेल तर अशा गोष्टी कुठंच असणार नाहीत. मी असं म्हणतो की सगळीकडेच आपण बदल करतो आहे आणि जो काही कालावधी आहे त्या कालावधी झाल्यानंतर मात्र निश्चितपणे सगळीकडे आपण बदल करतो. सरकार जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, फक्त डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला जो आहे तो कमी मनुष्यबळ कमी असल्या रुग्णालयामध्ये देखील डॉक्टर्स कमी आहे. रुग्णालयामध्ये मनुष्यबळ कमी आहे ही बरेच वर्षाची तक्रार होती. परंतु आदरणीय मोदीजींचा आपण आभार मानायला पाहिजे की त्यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने नवीन मेडिकल कॉलेजेस काढली त्यामुळे डॉक्टरची संख्या वाढते. भविष्य काळामध्ये ती अजूनही वाढेल. आताच 1 तारखेला जो का डॉक्टर्स डे होता त्या डॉक्टर्स डे दिवशी आपण एकूण 1400 डॉक्टरची भरती केली. परत 600 डॉक्टर्स आपण भरतोय. 1900 CHO आपण भरतोय. डेंटलचे साधारणतः 250 ते 300 डॉक्टर्स भरतोय. आता भविष्य काळामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रिक्त राहणार नाहीत यासाठी टार्गेटेड प्रोग्राम आम्ही करतोय. त्याचा फायदा सगळ्या आस्थापनांमध्ये
म्हणजे शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही डॉक्टर कमी पडणार नाही याची जबाबदारी आमच्या विभागाने घेतलेली आहे. अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल हां दिला जाणारा हॉस्पिटलमध्ये जाणवत आहे कारण पूर्णपणे औषधं पेशंटला मिळत नाही नातेवाईकांना बाहेर विकत आणावे लागतात असं का होत आहे. मुळात हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा पडणं हे अतिशय गंभीर आहे. मी असं सांगतो आपल्याला जर असं होत असेल तर तशा गोष्टी आम्ही अजिबात खपून घेणार नाही कारण त्याच्यासाठी स्वतंत्र DPDCची तरतूद आहे. राज्य शासनाच्या वतीनं त्याच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहे आणि असं असेल तर आपण निदर्शन आणून द्या. जे चुकीचं असेल त्या गोष्टींवरती जे दोषी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करू. सर अंबरनाथमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे पण तिकडचे जे इंटर्न्स आणि लेक्चर्स आहेत त्यांची सेवा सेंट्रल हॉस्पिटलला भेटत नाही ती कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला भेटते तर ती सेवा उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलला भेटावी त्यासाठी काय करणार का. मेडिकल कॉलेजची सेवा ती कल्याण त्यांचा MOU रुक्मिणीबाई झालेला आहे. आता आदरणीय खासदार साहेबांसोबत आताच DMARचे सुद्धा लोक उपस्थित होते मेडिकल कॉलेजचे की ज्यांना आम्ही सांगितलं आहे या MOUमध्ये जरी काय असलं तरी सगळ्या लोकांसाठी सगळे एक्सपर्ट डॉक्टरचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी पुढच्या आता या बैठक आठवल्यानंतर सुद्धा सगळे अधिकारी बसतील आणि त्याचा फायदा होईल. डोंबिवलीतल्या डोंबिवलीतल्या प्रकरणामध्ये त्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये वस्तुस्थितीचा अहवाल मागवलेला आहे आणि तिथं जे काही डॉक्टरची संख्या कमी असेल त्याच्याबद्दलची जी काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबद्दल शासनाच्या वतीने स्पष्ट सूचना दिल्यात आणि त्याच्यामधल्या उणिवा कुठे असणार आहे याची काळजीसुद्धा शासनाच्या वतीने आपण घेतो. सर एक छोटासा खासदार साहेब हे थांब रे बाबा. आता सगळं मराठी आज उल्हासनगर आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्मेंट करू शकतो त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशा प्रकारे वाढवू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहेत हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील न्यूरोचे असतील ऑन्कोचे असतील ऑर्थोचे असतील सगळे ऑपरेशन जे आहे त्या ठिकाणी झाले तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगरवासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही लोक डॉक्टर जे आहे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवू सगळ्या गोष्टी करू आणि स्टेपवाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं राहील. त्यानंतर आता ESICमध्ये आहे आपण या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे याला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जे जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे ह्याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल ह्याच्यामध्ये चर्चा झाली. ह्याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI CT स्कॅन त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे सर्जरीज झाल्या पाहिजे पेशंट्सच्या कॅथलॅब झालं पाहिजे
CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESICमध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे, शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मॅटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे हा काम चालू राहील, त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील. म्हणजे एकंदरीत या उल्हासनगरच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 400 बेडची सुविधा जी आहे ती भविष्यामध्ये कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आज या ठिकाणी डिस्कशन झालं आणि ते फ्रुटफुल डिस्कशन झालं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 250 ते 300 बेड कसं सुरू होईल विथ ऑल द फॅसिलिटीज याच्यावरती जे आहे शासन असेल, मंत्री महोदय असतील, शिंदेसाहेब असतील, हे आम्ही लोक काम करू आणि 6 महिन्यामध्ये ही ESIC हॉस्पिटल जे आहे हे टर्शरी केअर म्हणून सुरू करू. त्याचबरोबर क्रिटिकल केअर युनिट त्याचं काम चालू आहे. सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिटचं काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये MRIची सुविधा जी आहे ही देखील देण्याचं काम जे आहे, म्हणजे देण्याचं कबूल जे आहे हे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक MRI मशीन जी आहे ही आपण त्या CCUमध्ये देऊ. म्हणजे सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिट ICU जे आहे हे या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर आपलं उल्हासनगरचं महानगरपालिकेचं जे 200 बेडचं हॉस्पिटल आहे तिकडे देखील MRIची सुविधा जी आहे ती आपण सुरू करतो. त्याच्यासाठी 10 कोटी जे आहे हे महानगरपालिकेने देखील त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती केलेली आहे. तर एकंदरीत भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे आता हे 200 बेड हे 50, 250 ते 200, 450 बेड आज ह्या उल्हासनगरमध्ये आहे, हे 450 बेडचं जे आहे हे भविष्यामध्ये 1000 बेड त्यापेक्षा जास्त हे फक्त उल्हासनगर वासियांसाठीच आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आयुक्त महोदयांना देखील मंत्रीजींनी सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे, अर्बन हेल्थ सेंटर्स जे आहेत ते ऑग्युमेंटेशन करा, त्याच्यामध्ये सुविधा वाढवा, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, एक्सरे आणि प्रायमरी ट्रीटमेंट, सर्दी, खोकला, जुलाब वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे ज्या आहेत त्या ट्रीट झाल्या पाहिजे, जेणेकरून प्रायमरी हेल्थ सेंटरपासून जे टर्शरी सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर एकंदरीत मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आहे. अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालं, आपल्याला माहिती आहे. डेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचं सुरू आहे. त्याचं जे आहे MOU आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटलबरोबर केलेलं आहे. तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर होतं की ह्या हॉस्पिटलमध्ये देखील कशा प्रकारे एवढे घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये आपण 225 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल त्याचं काम त्या ठिकाणी ऑलरेडी जे आहे हे सुरू आहे. त्याचबरोबर कळवा हॉस्पिटल तिथे देखील आपण PPP तत्वावरती नेफ्रोलॉजी आणि त्याचबरोबर कार्डिओलॉजी युनिट त्या ठिकाणी सुरू आहेत. तिथे देखील लोकांना जे आहे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळतं आहे. म्हणजे एकंदरीत या कल्याण लोकसभेमध्ये मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा हॉस्पिटलचे बेड असतील हे वाढवण्यावरती पूर्णपणे भर जो आहे तो आपण दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक रोबस्ट हेल्थकेअर सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळेल. शास्त्रीनगर असेल, रुक्मिणीबाई असेल, तिथे देखील आम्ही प्रस्ताव केला आहे की ते देखील जे आहे 400 बेड 500 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते देखील त्या ठिकाणी व्हावं. आता त्या सगळ्याच गोष्टी ज्या आहे आता अपग्रेडेशनचाच भाग झाला. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे, जेव्हा असे सगळे हॉस्पिटल्स होतील तेव्हा टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जो आहे त्याच्यामध्ये AIचा वापर जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी करू. राजा साहेब, इथं आज मेडिकल हब तुम्ही बनवत आहे, पण इथे उल्हासनगरमध्ये हॉस्पिटलकडे येणारे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे ज्या ॲम्ब्युलन्स वगैरे असतात त्या इथं क्लस्टर जे आहे जी क्लस्टर ठाण्यामध्ये सुरू झालं, जे क्लस्टर आता मुंबईमध्ये होते तेच क्लस्टर जे आहे ते आपण उल्हासनगरमध्ये देखील करतो. आणि क्लस्टरमध्ये ऑथॉरिटीला अधिकार आहे रस्ते वायडनिंग करणं, त्याबरोबर तिकडे आरक्षण टाकणं, लोकांना जे आहे ती त्यांची हक्काची घरं जी आहे त्या ठिकाणी देणं. मला वाटतं क्लस्टरच एकमात्र उपाय आहे
जो उल्हासनगरला पूर्णपणे जे आहे हे सुधारू शकतो. उल्हासनगरमध्ये अजून चांगल्या सुविधा कशा, आरक्षण गार्डन कसे होतील, हॉस्पिटल कसे होतील, शाळा कशा होतील, याच्यासाठी क्लस्टर एक मात्र उपाय जो आहे रुंद रस्ते कसे होतील. तो कल्याण मुरबाड रोड आणि कल्याण अंबरनाथ रोडवर जे रस्ते हॉस्पिटलकडे येतात त्याचं तरी रुंदीकरण तात्पुरते करावं अशी मागणी लोकांकडे. कल्याण बदलापूर रोड आपल्याला माहिती आहे की आपण रुंद केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काय स्ट्रक्चर्स आहेत त्याचं कोर्टामध्ये केस चालू आहे. ती देखील आम्ही फॉलोअप जे आहे महानगरपालिकेकडून सुरू आहे तो देखील लवकरात लवकर त्याचा मार्ग निघेल. सर एक वेगळा प्रश्न आहे, दिल्लीमध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद हा या आठवड्यामध्ये महासभेमध्ये देखील विषय आहे. डॉक्टर साहेब सर चालू आहे त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचपैकी अशा मंत्र्या ज्या आहेत ज्या बंदावस्थेत आहेत. आज जी कंडिशनमध्ये हॉस्पिटल्स आहेत जे चालू आहे तिथे लोकांना ट्रीटमेंट दिली जाते, पण तिथल्या ज्या मशिनरी आहेत काही ठिकाणच्या आत्ता आम्ही सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, NICUमध्ये पण जाऊन आलो. तिथे विषय निघाला होता की व्हेंटिलेटरचा, पण तिकडे जे आहे हे CPAP मशीन जे आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यावरती जे आहे ट्रीटमेंट जे आहे ते बाळांचं त्या ठिकाणी केलं जातं. त्यांचं रजिस्टर आम्ही बघितलं, चांगल्या प्रकारे जे आहे ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. आता देखील 18 बाळं जी आहे त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि बाळांचं जी डिस्चार्ज होऊन जाण्याची संख्या जी आहे ती पण खूप चांगली आहे. 85% जी आहे ही डिस्चार्ज रेशो जो आहे त्या हॉस्पिटलमधून आहे. त्याचबरोबर आम्ही OTमधून ऑपरेशन थिएटरला देखील गेलो. त्या ठिकाणी देखील रोजचे 10 ते 12 ऑपरेशन जे त्या ठिकाणी होत आहे. मध्ये ऑपरेशन जे आहे तुम्ही बोलले की बंद झालं होतं, पण आता जे आहे ते 10 ते 12 ऑपरेशन म्हणजे LSCS सोडून म्हणजे ऑब्स्ट्रक्टचे गायनेकचे केसेस सोडून ऑर्थो असतील, सर्जरी असतील, ENT असतील, ENT वॉर्डमध्ये ऑफ्थॅल असेल, ऑफ्थॅल वॉर्डमध्ये पण आम्ही गेलो. तिथे देखील पेशंटची जे आहे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट जे आहे, कॅटरॅक्टची सर्जरी असेल, टेरेजियम असेल, बाकी सगळे सर्जरी जे आहे ते सुरू आहे. फक्त आता त्याला अजून ऑगमेंटेशन कसं करू शकतो, अजून त्याच्या सुविधा कशा वाढवू शकतो त्याच्यासाठी जे आहे ते मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सर एक वेगळा प्रश्न आहे सर, त्याचं काम कधीपासून सुरू होईल? कुठलं? हे 500 बेडचं आता DPR आम्ही बनवायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये शासनाकडून, मंत्रालयाकडून, त्याचबरोबर कशा प्रकारे जे आहे ते निधी मिळेल पहिला. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.